नमस्कार. आजच्या या एका अत्यंत खास आणि नवीन सखोल चर्चेत सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजचा आपला हा प्रवास एका नवीन आणि अत्यंत रंजक विषयाच्या शोधात सुरू होत आहे. हो, नक्कीच. आणि मला वाटतं आजचा विषय बऱ्याच लोकांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. अगदी बरोबर. तर आजचा आपला विषय आहे मास्टरिंग कॅनव्हा, ग्राफिक डिझाईन करिअर गायडन्स अँड फायनल सक्सेस. या स्रोतावर आधारित सखोल चर्चा. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं नवीन कौशल्य शिकतो, त्याचा कोर्स पूर्ण करतो आणि मग आपल्याला वाटतं की आता सगळं काही साध्य झालं. हां, म्हणजे एक प्रकारचा भ्रम असतो तो. तेच तर. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर जेव्हा एखादं नवीन कौशल्य शिकून पूर्ण होतं, तेव्हा तिथून पुढे काय? हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. आजचे आपले हे सखोल विश्लेषण नेमके याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे. बरोबर, आणि यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. हो, आणि या सखोल चर्चेचे मुख्य ध्येय किंवा मिशन हेच आहे की ग्राफिक डिझाईनसारखे एखादे कौशल्य शिकल्यानंतर प्रत्यक्ष करिअरची सुरुवात कशी करावी, मार्केटमध्ये स्वतःची जागा कशी निर्माण करावी, क्लायंट्स कसे मिळवावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काळात येणारे नकार पचवून यश कसे मिळवावे, यातील महत्त्वाचे सुवर्णकण शोधून काढणे. खरंय. कारण कोणतीही गोष्ट शिकणे, सॉफ्टवेअरचे टूल समजून घेणे हा हा फक्त पहिला टप्पा असतो. पण खरा प्रवास, खरा संघर्ष आणि व्यावसायिक यश हे त्या क्लासच्या बाहेर पडल्यानंतरच सुरू होते, असं मला वाटतं. अगदी बरोबर. हा विषय खरोखरच खूप व्यावहारिक आणि वास्तवाला धरून आहे. आपण ज्या माहितीचे आज विश्लेषण करत आहोत ती केवळ एका कॅनव्हा ग्राफिक डिझाईन कोर्सच्या अंतिम सत्रापुरती मर्यादित नाहीये. नक्कीच. जर आपण यातील बारकावे नीट समजून घेतले तर हे मार्गदर्शन कोणत्याही फ्रीलान्सर किंवा व्यावसायिकासाठी क्लायंट सायकोलॉजी म्हणजेच ग्राहकाची मानसिकता समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकाची मानसिकता हे खूप महत्वाचं आहे. हो ना. बऱ्याचदा नवशिक्या डिझायनर्सना असं वाटतं की आपल्याला सॉफ्टवेअर आलं म्हणजे क्लायंट्स आपोआप चालत येतील. हो, तसाच विचार असतो सुरुवातीला. पण एक शांत आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास आजची ही चर्चा एका नवशिक्या डिझायनरला एका यशस्वी व्यावसायिकात रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या मानसिकतेची आणि रणनीतीची स्पष्ट पार्श्वभूमी तयार करते. हे फक्त डिझाईन करण्याबद्दल नाहीये, तर तो व्यवसाय कसा चालवायचा याबद्दल आहे. नक्कीच. आणि म्हणून हा विषय सर्वांसाठी इतका महत्वाचा वाटतो. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. या चर्चेमध्ये सर्वांत आधी आणि अत्यंत ठळकपणे एका गोष्टीवर भर दिला गेला आहे, ती म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिला प्रभाव. हो, आपण जेव्हा व्यावसायिक पातळीवर विचार करतो तेव्हा व्यवसायासाठी लागणाऱ्या सोशल मीडिया डिझाईन्स असोत किंवा मग फुल टाईम आणि पार्ट टाईम जॉब मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न असोत, पहिला प्रभाव खूप काही ठरवतो. अगदी खरंय. आता यात सुचवले आहे की जेव्हा कामासाठी प्रपोजल पाठवले जाते तेव्हा ते खूप चांगले बनवले पाहिजे आणि त्यात अत्यंत उत्कृष्ट अशा संदर्भांचा किंवा रेफरन्स डिझाईनचा समावेश केला पाहिजे. बऱ्याचदा लोक घाईघाईत काहीही पाठवून देतात. हो, अगदी. म्हणजे काहीही पाठवतात. तेच ना. पण जेव्हा आपण क्लायंटला रेफरन्स म्हणून डिझाईन्स पाठवतो तेव्हा त्या सर्वोत्तमच असल्या पाहिजेत. कारण तो आपला पहिला प्रभाव असतो जो क्लायंटच्या मनात आपली एक प्रतिमा तयार करत असतो. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन म्हणजेच पहिल्या प्रभावामागील कारण काय आहे हे समजून घेणे. हां, म्हणजे नक्की काय कारण असू शकतं? उत्तम डिझाईन क्लायंटला का पाठवावे? बऱ्याच जणांना वाटतं की आपण किती छान रंगसंगती वापरली आहे हे दाखवण्यासाठी ते पाठवायचं असतं. पण उत्तम डिझाईन हे केवळ एक कलाकुसर नसते. बरोबर. तो एका डिझायनरचा त्या क्लायंटशी साधलेला पहिला आणि अत्यंत मूक असा संवाद असतो. एखादे प्रपोजल ही त्या व्यावसायिकाची ओळख असते. मूक संवाद हा शब्द खूप छान वापरलात. हो, कारण जेव्हा क्लायंट ते प्रपोजल पाहतो तेव्हा तो फक्त रंग, फॉन्ट किंवा आकार पाहत नसतो, तर तो त्या कामातील व्यावसायिकता शोधत असतो. हा माणूस माझ्या ब्रँडची जबाबदारी घेऊ शकतो का? बरोबर. याच्या कामात ती समज आहे का? हे प्रश्न क्लायंटच्या मनात असतात. त्यामुळे प्रपोजलमध्ये सर्वोत्कृष्ट डिझाईन जोडणे हे ग्राहकाचा विश्वास संपादन करण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी असते. अगदी. जर तिथेच तडजोड केली तर पुढचा संवाद होण्याची शक्यता जवळजवळ संपते. हे अगदी खरंय. ऐकायला हे खूप सोपं वाटतं की चांगलं प्रपोजल पाठवा, पण प्रत्यक्षात क्लायंटला नेमकं काय अपेक्षित आहे हे ओळखण्यातच बहुतेकांची गल्लत होते. हो, बऱ्याचदा असं होतं. पण समजा आपण सर्वोत्तम प्रपोजल पाठवले, खूप मेहनत घेतली, तरीही प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. आणि इथेच आपण एका अत्यंत वास्तववादी मुद्द्याकडे वळतो,
तो म्हणजे नकाराचा सामना करणे. हा खूप नाजूक पण महत्वाचा मुद्दा आहे. हो, कारण फ्रीलान्सिंगमध्ये किंवा कोणत्याही नवीन व्यवसायात प्रत्येकाला लगेच ऑर्डर मिळत नाही. काही वेळेस समोरून स्पष्ट नकार मिळतो, काही वेळेस प्रपोजल कोणी स्वीकारत नाही आणि कोणताही रिप्लाय येत नाही. म्हणजे गोस्टिंग होतो थोडक्यात. तेच, आणि तर काही वेळेस मिळालेली ऑर्डर एंड वेळी कॅन्सल देखील होते. अशावेळी निराशा येणे, स्वतःच्या क्षमतेवर शंका येणे खूप साहजिक आहे. नक्कीच कोणालाही वाईट वाटेल. पण अशावेळी निराश न होता स्वतःला प्रेरित ठेवणे खूप गरजेचे असते. कोणाकडे विचारपूस केली आणि लगेच दुसऱ्या क्षणी ऑर्डर मिळाली असे या क्षेत्रात कधीच होत नाही, हे वास्तव सुरुवातीला स्वीकारायला हवे. होय, आणि या नकाराच्या प्रक्रियेमागे ना एक अत्यंत तांत्रिक आणि व्यावसायिक गणित आहे, ज्याचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. ते गणित कोणतं? नोकरी मिळण्याची किंवा फ्रीलान्सिंगची ऑर्डर मिळण्याची जी प्रक्रिया असते ती एका विशिष्ट समीकरणावर चालते. ते समीकरण म्हणजे क्लायंटची आवश्यकता अधिक तुमचं कौशल्य. ओके, रिक्वायरमेंट प्लस स्किल. जुळतात तेव्हा आणि तेव्हाच जॉब किंवा ऑर्डर मिळते. आता हे ऐकायला सोपे वाटते, पण याचा अर्थ खूप सखोल आहे. म्हणजे नक्की कसं? समजा एखाद्या डिझायनरकडे खूप उत्तम कौशल्य आहे. तो अतिशय आकर्षक सोशल मीडिया पोस्ट्स बनवतो. पण समोरच्या क्लायंटची आवश्यकता एका साध्या कॉर्पोरेट लेआउट असलेल्या माहिती पुस्तकेची म्हणजे ब्रोशरची असेल, तर तिथे कौशल्य असूनही उपयोग नसतो. बरोबर, कारण ते मॅच होत नाहीये. अगदी, कारण आवश्यकता आणि कौशल्य जुळत नाही. बरोबर, म्हणजे क्लायंटला जे हवंय ते देण्याऐवजी आपण जे बनवू शकतो तेच क्लायंटवर थोपवण्याचा प्रयत्न केला तर नकार मिळण्याची शक्यता जास्त असते. अगदी तसंच. आणि म्हणूनच जेव्हा नकार मिळतो तेव्हा तो डिझायनरच्या वैयक्तिक क्षमतेचा अपमान नसतो, तर केवळ ती आवश्यकता आणि कौशल्य न जुळण्याचा परिणाम असतो. हा खूप छान दृष्टिकोन आहे. हो, हा दृष्टिकोन जर एकदा समजला तर व्यावसायिक पातळीवर येणारी निराशा टाळण्यास खूप मोठी मदत होते. नकार मिळाला म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे असा विचार करण्याऐवजी माझे कौशल्य या क्लायंटच्या गरजेला साजेसे नव्हते असा विचार करणं अधिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. हा विचार खरोखरच खूप सकारात्मक आणि स्पष्टता देणारा आहे. आवश्यकता अधिक कौशल्य बरोबर यश. पण आता प्रश्न असा येतो की हे सगळं एका रात्रीत जमत नाही. नाही, अजिबात नाही. वेळ लागतो. कौशल्य विकसित करायला आणि क्लायंटची आवश्यकता ओळखायला वेळ लागतो, आणि याच प्रवासात अनुभव कसा गोळा करावा याचं एक अत्यंत सुंदर आणि वैयक्तिक उदाहरण समोर येते, आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो, ते उदाहरण खूपच प्रेरणादायी आहे. या सखोल विश्लेषणात 2020-21 या काळातील सुरुवातीच्या संघर्षाचा एक संदर्भ मिळतो. सुरुवात कुठून झाली तर अगदी एका मित्राच्या मोबाईल शॉपीसाठी साधे डिझाईन्स बनवण्यापासून. तिथून सुरुवात झाली. हो, त्यानंतर हळूहळू ओळखीने शेजारच्या झेरॉक्स दुकानातून कामे मिळायला लागली. झेरॉक्सचं दुकान म्हणजे अगदीच बेसिक वाटतं ना ऐकायला. तेच ना. आता झेरॉक्सच्या दुकानात काय काम असणार, तर तिथे नुसते रंगीबेरंगी डिझाईन नसते, तर काही वेळेस लेआउट तयार करणे, मजकुराचे एडिटिंग करणे अशी तातडीची कामे असतात. हो, लोकांची घाई असते तिथे. अगदी. आणि या छोट्या वाटणाऱ्या सुरुवातीतूनच पुढे स्पर्धा परीक्षा केंद्रांशी ओळखी झाल्या आणि तिथून कायमस्वरूपी ऑर्डर्स मिळायला लागल्या. शून्यातून सुरुवात करून ग्राउंड लेवलला काम करून टप्प्याटप्प्याने कसे पुढे जावे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला समजेल की हा केवळ एका सुरुवातीचा प्रवास नाही, तर एका अत्यंत यशस्वी फ्रीलान्सिंग मॉडेलचा पाया आहे. पाया कसा काय? कारण झेरॉक्स दुकानात काम करणे हे वरवर पाहता खूप सामान्य वाटू शकते, पण त्या प्रक्रियेत काय घडतं, तिथे रोज वेगवेगळे लोक घाईत येतात. त्यांना काहीतरी तातडीने प्रिंट करायचे असते, मजकूर सेट करायचा असतो. हो, बरोबर आहे. तिथे काम केल्यामुळे लोकांची मानसिकता, त्यांच्या गरजा आणि कमीत कमी वेळेत अचूक काम देण्याची सवय लागते. हाच अनुभव पुढे मोठ्या क्लायंट्सना हाताळताना कामी येतो. हे खूप लॉजिकल आहे. आणि ग्राफिक डिझाईन हे क्षेत्र अथांग समुद्रासारखं आहे, खूप मोठे आहे. त्यात लोगो डिझाईन आहे, वेब बॅनर्स आहेत, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे. खूप प्रकार आहेत. हो, त्यामुळे सुरुवातीलाच सर्वच प्रकारच्या डिझाईन्स बनवता येणं किंवा सर्वच गोष्टींवर एकाच वेळी नियंत्रण मिळवणं शक्य नसते. म्हणूनच निश शोधणे अत्यंत मोलाचे ठरते. निश म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर आपली स्वतःची एक खासियत किंवा एक विशिष्ट जागा निर्माण करणे. बरोबर? अगदी बरोबर. कोणताही एक घटक निवडून त्यावर पकड मिळवणे नेहमीच फायद्याचं ठरते.
जेव्हा एखादा डिझायनर ठरवतो की तो फक्त स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या डिझाईन्सवर लक्ष केंद्रित करेल, तेव्हा त्याचे लक्ष विचलित होत नाही. बरोबर, एकाच गोष्टीवर फोकस राहतो. कारण स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या जाहिराती कशा असतात, त्यात माहिती जास्त असते, फोटो असतात, ठळक अक्षरे लागतात. जेव्हा सतत याच प्रकारच्या डिझाईन्स बनवल्या जातात, तेव्हा त्या विशिष्ट क्षेत्रावर एक हुकूमत तयार होते. एक्सपर्टीज येते. हो, आणि मग मार्केटमध्ये अशी ओळख तयार होते की या प्रकारच्या कामासाठी हाच डिझायनर सर्वोत्तम आहे. म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स होण्यापेक्षा मास्टर ऑफ वन होण्यावर हा भर आहे. अगदी तसंच. सर्वच गोष्टींमध्ये हातपाय मारण्यापेक्षा एकाच गोष्टीत इतकं प्रावीण्य मिळवायचं की त्या क्षेत्रातील क्लायंट्सनी स्वतःहून शोधत आलं पाहिजे. आणि यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते, ती म्हणजे ज्या प्रकारची खासियत निवडली आहे त्याच पद्धतीची माहिती गोळा करणे. हो, रेलेव्हंट माहिती. तशाच प्रकारच्या उत्कृष्ट डिझाईन्स बनवून त्या प्रपोजलमध्ये समाविष्ट करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेमक्या त्याच प्रकारच्या कस्टमरला किंवा व्यावसायिकाला ते प्रपोजल पाठवणे. बरोबर आहे. म्हणजे अंधारात बाण मारण्यापेक्षा अचूक लक्ष भेदण्यासारखं हे आहे. जर मला स्पर्धा परीक्षा केंद्रांचं डिझाईन चांगले जमत असेल तर मी माझे प्रपोजल एखाद्या हॉटेलला पाठवून उपयोग नाही. तिथे मला स्पर्धा परीक्षा केंद्रांनाच टार्गेट करावं लागेल. अगदी तंतोतंत. कारण जेव्हा स्वतःच्या कौशल्याला साजेसा आणि एका विशिष्ट प्रकारचाच क्लायंट शोधला जातो, तेव्हा मगाशी आपण जे समीकरण पाहिले, आवश्यकता आणि कौशल्य जुळण्याचे, त्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. हो, चान्सेस वाढतात. कारण हॉटेलच्या मालकाला आकर्षक खाद्यपदार्थांचे फोटो लागतील, तिथे माहितीपूर्ण लेआउटचा उपयोग नाही. त्यामुळे टार्गेट ऑडियन्स ओळखणे हे डिझायनिंग इतकेच महत्वाचे आहे. हे खूप महत्वाचं आहे. पण हा प्रवास इथेच थांबत नाही. कोर्स पूर्ण झाला, एक निश सापडला आणि एक विशिष्ट क्लायंट बेस मिळाला म्हणजे आता आराम करायचा असं मुळीच नाही. इथून पुढे एक अत्यंत महत्वाचे आव्हान उभे राहते आणि ते म्हणजे सातत्याने स्वतःला अपडेट ठेवत राहणे. हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकाल तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की काल जे नवीन होतं ते आज जुनं होऊन जातं. आणि मार्केटमध्ये या आव्हानाचा स्पष्ट अनुभव येतो. हो, अगदी. रोज नवीन टूल्स येत आहेत. कधीतरी एखादा कस्टमर अचानक विचारू शकतो की तुमच्या या नेहमीच्या प्रपोजल व्यतिरिक्त इतर काही नवीन डिझाईन्स बनवायचे असतील तर AI मॉडेल्स वापरून काही करता येईल का? हा प्रश्न आता खूप कॉमन झालाय. हो, किंवा मिडजर्नी किंवा ChatGPT वापरून काही क्रिएटिव्ह आयडियाज देता येतील का? अशा वेळी जर मला फक्त कॅनव्हा येतं असं उत्तर दिलं तर तो क्लायंट दुसऱ्याकडे जाऊ शकतो. नक्कीच जाणार तो. कारण कोर्स पूर्ण झाला म्हणजे जगातलं सगळं ज्ञान मिळालं असा गैरसमज कधीही करून घेऊ नये. कारण कोणत्याही एका कोर्समध्ये सर्वच गोष्टी 100% कव्हर झालेल्या असतील असे नाही. म्हणूनच स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची भूक कायम ठेवली पाहिजे. हे अत्यंत वास्तववादी आणि जमिनीवर ठेवणारं विधान आहे. स्वतःला नेहमी अपडेट ठेवण्याची आणि नवनवीन साधनांची प्रॅक्टिस करत राहण्याची ही गरज प्रत्येक व्यावसायिकासाठी अनिवार्य आहे. अगदी. तंत्रज्ञान हे डिझायनरला रिप्लेस करण्यासाठी येत नाहीये, तर जे डिझायनर तंत्रज्ञान वापरणार नाहीत त्यांना ते रिप्लेस करेल. हे खूप महत्वाचं वाक्य बोललात तुम्ही. हो, आणि याच सोबत फक्त ग्राफिक डिझाईन पुरते मर्यादित न राहता इतर संलग्न कौशल्यांचा विचार करणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे अजून काय शिकता येईल? उदाहरणार्थ, ग्राफिक डिझाईनच्या बरोबरीने वेब प्रेस, वेब डिझायनिंग आणि फेसबुक मार्केटिंग यांसारख्या इतर पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. म्हणजे जर एखादा क्लायंट सोशल मीडिया पोस्ट बनवून घेत असेल तर त्याला ती पोस्ट प्रमोट करण्यासाठी फेसबुक मार्केटिंगची गरज लागणारच आहे. जर डिझायनरला तेही येत असेल तर क्लायंटला 2 वेगवेगळी माणसं शोधावी लागणार नाहीत. अगदी अचूक ओळखलत. ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग हे सर्व एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. ठरते. त्यामुळे ही अतिरिक्त कौशल्य आत्मसात केल्यास करिअरच्या संधी कशा अनेक पटींनी विस्तारू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. क्लायंटला वन स्टॉप सोल्युशन द्यायला जमले पाहिजे. आणि या सर्वांसोबत अजून एक खूपच वेगळा आणि नाविन्यपूर्ण पैलू चर्चेत येतो. तो म्हणजे फक्त स्वतःपुरतं काम न करता स्वतःचे कौशल्य इतरांना शिकवण्याची संधी शोधणे. हा एक नवीन ट्रेंड आहे. जर एखाद्याकडे एखादे कौशल्य असेल, मग ते डिझाईनचे असो वा इतर कोणतेही, आणि ते इतरांना शिकवण्याची आवड असेल, तर आजच्या काळात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. हो, खूप प्लॅटफॉर्म्स आहेत आता. फ्री रेकॉर्डेड क्लासची सिस्टीम कशी तयार करावी, ती सिस्टीम ऑटोमेशनवर कशी काम करते आणि स्वतःचे क्लासेस घेऊन एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत कसा निर्माण करावा यावरही लक्ष केंद्रित करता येते.
आणि सर्वांना दिलासादायक गोष्ट म्हणजे आजच्या इंटरनेटच्या युगात या सर्व अतिरिक्त शिक्षणासाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी लागणारी फी अत्यंत माफक असते. हो, खूप कमी खर्चात शिकता येतं. त्यामुळे कोणालाही या नवीन गोष्टी शिकण्याचा, स्वतःची प्रगती करण्याचा नक्कीच विचार करता येतो. इंटरनेटवर आणि अनेक प्लॅटफॉर्म्सवर माहिती उपलब्ध असते. फक्त शिकण्याची तयारी हवी. ही शिकण्याची भूकच एखाद्याला इतरांपेक्षा वेगळे करते. एका यशस्वी करिअरसाठी फक्त एक कौशल्य पुरत नाही, तर त्या कौशल्याभोवती एक संपूर्ण परिसंस्था उभी करावी लागते. बरोबर. क्लायंट मिळवणे, त्याला टिकवणे, त्याला अपेक्षित काम देणे आणि सोबतच नवीन तंत्रज्ञान शिकत राहणे हे एक निरंतर चालणारं चक्र आहे. जेव्हा डिझायनर या सर्व गोष्टींची सांगड घालतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक म्हणून नावारूपाला येतो. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? आपण आजच्या या सखोल चर्चेत ज्या वेगवेगळ्या टप्प्यांचं विश्लेषण केले, त्यातून खूप काही ठोस गोष्टी आणि शिकवण समोर येते. हो, एक पूर्ण रोडमॅप मिळालाय असं म्हणता येईल. जर आपण याची उजळणी केली तर पहिली गोष्ट म्हणजे करिअरची सुरुवात करताना उत्तम प्रपोजल तयार करणे आणि फर्स्ट इम्प्रेशन जपणे. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या नकारांमुळे खचून न जाता स्वतःला प्रेरित ठेवणे आणि क्लायंटची आवश्यकता अधिक आपले कौशल्य हे अत्यंत मोलाचे गणित समजून घेणे. ते गणित विसरून चालणार नाही. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी छोट्या कामांपासून अनुभव घेत एका विशिष्ट डिझाईन प्रकारात प्रावीण्य मिळवणे आणि आपले स्वतःचे निश शोधून काढणे. मास्टर ऑफ वन. हो, आणि शेवटी काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानासोबत, विशेषतः AI मॉडेलसोबत स्वतःला अपडेट ठेवणे, इतर संलग्न कौशल्य शिकणे आणि सातत्यपूर्ण शिक्षण सुरू ठेवणे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण AI मॉडेल्स आणि भविष्यात स्वतःला अपडेट ठेवण्याबद्दल अत्यंत गांभीर्याने चर्चा केली. हो, केली आपण. जर आपण असा विचार केला की नजीकच्या भविष्यात तंत्रज्ञान आणि AI हे ग्राफिक्स किंवा डिझाईनशी संबंधित सर्व काही अगदी सहज एका क्लिकवर आणि सेकंदात करू लागले, तर अशा वेळेस एका ग्राफिक डिझायनरचे किंवा कोणत्याही फ्रीलान्सरचे खरे यश कशात असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ते यश फक्त नवीन सॉफ्टवेअर वेगाने चालवण्यात असेल की त्याही पलीकडे जाऊन क्लायंटची नेमकी अडचण काय आहे, त्यांच्या व्यवसायाचे मूळ स्वरूप काय आहे आणि त्यांच्या ग्राहकांच्या भावना अचूक ओळखण्याच्या मानवी कौशल्यात दडलेली असेल? बरोबर. कारण भावना सॉफ्टवेअर नाही समजू शकत. कारण AI कितीही प्रगत झाले तरी मानवी भावना आणि मानवी संवाद यांची जागा ते पूर्णपणे घेऊ शकणार नाही. हा विचार नक्कीच प्रगल्भ आहे आणि प्रत्येकाने यावर स्वतः चिंतन करायला हवे. हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सॉफ्टवेअर हे शेवटी एक साधन आहे, पण त्या साधनाला दिशा देण्याचं काम मानवी बुद्धीच करू शकते. नक्कीच. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी मानवी दृष्टिकोन आणि ग्राहकाची नस ओळखण्याची क्षमता याला कधीही पर्याय असू शकत नाही. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका डिझायनरच्या, एका व्यावसायिकाच्या प्रवासातील अनेक पैलू उलगडून पाहिले. सुरुवातीचा तो झेरॉक्स दुकानातला संघर्ष ते कायमस्वरूपी क्लायंट्स मिळवण्यापर्यंतचे अंतिम यश, या संपूर्ण प्रवासात सातत्य आणि शिकण्याची वृत्ती हाच एकमेव मार्ग आहे. नक्कीच. शिकण्याची प्रक्रिया आणि स्वतःला अधिक उत्तम बनवण्याची धडपड कधीच थांबत नसते. जो थांबला तो संपला, हाच या क्षेत्राचा नियम आहे. म्हणूनच एका अत्यंत सुंदर आणि सकारात्मक संदेशासह आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. तो संदेश म्हणजे कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. हो, सतत शिकत रहा, नवीन गोष्टी शिकत रहा, त्याचा सराव करत रहा आणि स्वतःला सिद्ध करत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.